झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेता संजय दत्तला झालेली शिक्षा माफ व्हावी यावरून चर्चा आणि वाद सुरू असतानाच अण्णा हजारेंनी ही भूमिका मांडली आहे। जी व्यक्ती संजय दत्तवर प्रेम करते त्यांना त्याची शिक्षा माफ करावी असं वाटणं स्वाभाविक आहे, पण शिक्षेचा निर्णय न्यायालयाचा आहे आणि त्यात हस्तक्षेप करणं योग्य नसल्याचं अण्णांनी म्हटलंय। एवढंच नाही तर संजय दत्त यांना शिक्षा भोगावी असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। सीबीआय काय की सीबीआय सगळं आपल्या मनाने करतंय असं मानण्याचं काही कारण नाही। सीबीआय वरती जे सरकारचं कंट्रोल आहे म्हणून तर आमचं म्हणणं आहे की सीबीआय वरचं सरकारचं कंट्रोल काढा आणि लोकपालाच्या अंडराना तर करप्शनला ब्रेक लागेल। याचा अर्थ काय सीबीआय मध्ये सगळे भ्रष्ट आहेत अशातला भाग नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।